पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू लेट कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अतिशय सुरेख चेंडू होता. पहिला चेंडू आपण पाहिला, निर्धाव गेलाय. भावेश लेफ्ट हँड गोलंदाजी करताना मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेचे आयोजक रोशन पाटील यांना आपण पाहू शकता. भावेश बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र दिशा भरकटलेला चेंडू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता लास्ट इनिंगच्या फलंदाजाने, मात्र स्ट्रायकर फलंदाज नकार देतो आणि अवंत धावमध्ये आपण पाहतोय भर पडते. अवंत धावेने अकाउंट ओपन होतोय जेम्स वॉन्स राय या संघाचं. दिशा चुकीची होती. व्हाईट बॉल आपण पाहतोय. यावेळी बॅकफुटवर जाऊन चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न होता. एका रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न तिथे केला होता, मात्र निशाणा साधला जात नाही आणि तोपर्यंत एका धावेने आपला अकाउंट ओपन करतो फलंदाज प्रफुल्ल. एका धावेने राई संघाची धावसंख्या घडून जोडली होती. बिनबाद आपण पाहतो धावपेकावर 2 धावा. जेम्स वॉन्ड राई विपक्ष नक्षलवन गोडसे या 2 संघांमधील लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिले षटकातील गोलंदाज भावेश पवार, सामना करेल डावखुरा शैलीचा फलंदाज करण. डावखुरा गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज हे बॅटल आपल्याला मैदानामध्ये सध्या पाहायला मिळते. यावेळी उंचावर टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. प्रयत्न तर चांगला होता, मात्र झेल पकडू शकला नाही आणि तोपर्यंत फलंदाजाला 2 धाव पडल्या जातात. फलंदाज धावसंख्या 2 ने वाढते. जेम्स वॉन्ड्स राय संघाची धावसंख्या 2 ने वाढून जोडली ती 4. बगेसाठी प्रयत्न जरूर झाले होते, मात्र बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं संपर्क झाला नव्हता. तेवढी ताकद जोखता आली नव्हती फलंदाजाला. परिणाम स्वरूप चेंडू काही सीमारेषा पार होऊ शकला नव्हता. मात्र केतन टायगर याची प्रशंसा केली जाईल. यावेळी समोर खेळलेला आहे सरळ बॅट ने लॉंग आउट रिझल्ट मधून चेंडू जातो सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. सागर भरलाय ग वारा काय सुटलाय ग सागर भरलाय ग वारा काय सुटलाय ग आई माझी दर्यानं बसली. अतिशय सुरेख फटका मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. सरळ बॅटने हा फटका खेळून काढला होता. चेंडू लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मधून सरळ सीमारेषा पार झाला होता. क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळालं आपल्याला या फटक्याच्या माध्यमातून. धावसंख्या 4 ने वाढून जोडली ते 8 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय जेम्स वॉन्ड्स राय हा संघ. यावेळी चेंडूला खेळून काढलेलं आहे त्याच क्षेत्रामध्ये. यावेळी मात्र कुठलीही चूक नाही आणि पहिल्या विकेटचा पतन पहिला फलंदाज बाद होतोय करणच्या रूपाने. साठी प्रयत्न झाले होते, परंतु फटक्यामागे तेवढी ताकद त्याचबरोबर टायमिंग देखील अचूक झाला नव्हता आणि त्या कारणास्तव चेंडू काही सीमारेषा पार होऊ शकला नव्हता. आणि त्यानंतर मात्र चांगलं जज केलं होतं विजय चंदने हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. जेलच्या स्वरूपात पहिला गडी फेल. करण हा बाद होऊन पॉलमध्ये परतलेला आहे. करण याने बाद होण्यापूर्वी एका चौकाराच्या मदतीने 6 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. नवीन फलंदाज प्रश्न येतोय, मात्र सामना करेल फलंदाज प्रफुल्ल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गुडलँड स्पॉट चेंडू पिच होऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिर होतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती आणि निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्तीचा इशारा होतो. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जेम्स वॉन्ड्स राय संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावपैकीवर 1 बाद 8 धावा. मित्र आपल्यामध्ये बेसिपोर कमिटीचे ऍक्टिव्ह सदस्य आणि एक लिजंड क्रिकेटर कुंदन पाटील साहेबांना विनंती असेल की आपण सन्मान करायचा आहे. स्वागत सत्कार सन्मान केला जातो. अमोल पाटील जे लिजंड क्रिकेटर आहेत आणि सिटी भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सदस्य आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण बीपीएल भिवंडी प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन पाहिलं होतं आणि त्यांचा इथे सन्मान केला जातो. आपण पाहू शकता अमोल पाटील जे लिजंड क्रिकेटर आहेत मॅन फ्रॉम कामतवर आणि त्यांचा इथे सन्मान केला जातोय.
त्यानंतर आपल्यामध्ये पंकज चौधरी हेही उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे सन्मान आमच्या आयोजन कमिटीच्या मेंबर कडून केला जाईल. हे आपण पाहू शकतो, त्यांना हे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाते. तर दुसरी षटकांसाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पवन केने येतोय, फिरकी गोलंदाज सामनावीर फलंदाज प्रशांत. यावेळी अप्रतिम चेंडू पडल्यानंतर चेंडू बाउन्स होतोय आणि फलंदाज पूर्णपणे चकित होतोय. यस, बाउन्स देखील वेग सोबत देखील होता आपण पाहिला. दोन्ही गोष्टी या चेंडूवर दिसल्या आणि त्यानंतर मात्र बेट झाला होता फलंदाज. सुरेख सुरुवात या षटकाच्या माध्यमातून F1 पवन. यावेळी कट करण्याचा प्रयत्न, अधुऱ्या मनाने डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न, तिथं ओव्हर थ्रो आणि हा डिक्लेअर 2 धावा, एकंदरीत 3 धावा मिळतील या चेंडूवर. धावसंख्या 3 ने वाढेल. यस, यष्टीरक्षक भावेश पवार याच्या माध्यमातून आपण ही चुकी पाहतोय. कारण एक प्रश्न या ठिकाणी उभा झाला असेल की आवश्यकता होती का डायरेक्ट हिट करण्याची, आणि कदाचित मैदान देखील सोडावं लागलं असतं फलंदाजाला जर डायरेक्ट हिट झालं असतं तर. दरम्यान धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या 3 ने दुहेरी अंगामध्ये प्रवेश करते. 11 धावा. वेलकम अकबर, मॅन फ्रॉम कामन, आपलं हार्दिक स्वागत आहे. लिजंड क्रिकेटर, आपलं हार्दिक स्वागत आहे चषकामध्ये. योगेश मात्रे उर्फ बिट्टे, आपले हार्दिक स्वागत आहे. या चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, उंची जास्त, लांबी कमी आहे. 3 क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावले होते, मात्र झेल होऊ शकला नाही आणि तोपर्यंत फलंदाजाने 2 धावा पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून जोडली होती धावफलकावर 13 धावा. आपण पाहत आता त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित त्रिमूर्ती चषक 2021 या स्पर्धेचं 14वे वर्ष आहे. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मिस टाइम फटका, यष्टीरक्षकच्या मागे खराब क्षेत्ररक्षण आणि डिक्लेअर झोन मध्ये या 2 धावा मिळतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. फलंदाजाला इथे दुखापत होते. धावसंख्या होतो धावफलकावर 15 धावा. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जेम्स वॉन्स राय हा संघ. तर खेळाडूला दुखापत झालेली आहे, पाण्याचे व्यवस्थापन करायचे आहे. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. आज 16 जानेवारी टेनिस क्रिकेटचा विचार केला तर टेनिस क्रिकेटमधील बाहुबली फलंदाज सुमित ढेकळे याचा वाढदिवस, आणि तालुका क्रिकेटचा जर विचार केला तर आज नक्कीच परेश महाजन जे सध्या पंच म्हणून कामगिरी पाहतात त्यांचा आज वाढदिवस आहे. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1956 मध्ये ब्लॅक डायमंड म्हणून ज्याला ओळखलं गेलं होतं वेस्ट इंडिजचा एक अतिशय डॅसिंग फलंदाज जेम्स काईल याचा वाढदिवस आहे, कारण त्याचा आजच्या दिवशी जन्म झाला होता. आजच्या दिवशी 1931 मध्ये सर्वकालीन महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमॅनने वेस्ट इंडिज विरुद्ध आपलं द्विशतक झळकलं होतं. 223 धावा त्यांनी कुठून काढल्या होत्या. आजच्या दिवशी 1997 मध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाज स्टुअर्ट अँथनी यांनी मेलबर्न कसोटीमध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. पाकिस्तान संघाविरुद्ध ज्यावेळी त्याने 3 फलंदाजांना लागोपाठच्या चेंडूवर बाद केलं होतं, इजाज अहमद, मोहम्मद वसीम आणि मोईन खान. आजच्या दिवशी 1998 मध्ये मार्क बाउचर आणि मॅकॅनेन त्यांनी या 2 दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने आपलं वन डे डेब्यू केलं होतं न्यूझीलंड संघाविरुद्ध. आणि आजच्या दिवशीचा जर विचार केला तर 2006 मध्ये वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड या 2 फलंदाजांनी श्रीलंकेविरुद्ध तब्बल 410 धावांची भागीदारीचा विक्रम केला होता. आणि सर्वोच्च भागीदारीचा जो विक्रम आहे विनू मंकड आणि पंकज राय ज्यांनी 1956 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध 413 धावांची भागीदारीचा विक्रम केला होता, तो विक्रम फक्त नक्कीच 2 धावेने हुकला गेला होता. पवन केने गोलंदाजी मार्कवर यावेळी चेंडूला भिरकावून दिलेला आहे. हवाई फायर आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. पेश केला तर एकच वादा आमचा भोरा दादा यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक फलंदाजाला दिला जाईल.
यावेळी मात्र दिशा भरकडलेली आहे. पंचांचा वाढचा शर्यत आहे. आव्हान त्याचा वाढच्या रूपाने धावसंख्या सिंगल निवडते. धावसंख्या सिंगल निवडून जाईल ती 22 धावा. डबल 2. दुसरी षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न यावेळी क्षेत्ररक्षक आहे. आणि षटकार, कारण चेंडू घेताना पायाचा स्पर्श सीमारेषेला झाला होता आणि आणखीन एक षटकार आपण पाहतोय तो फलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून गेली ते 28 धावा. धुमल सर, आता मात्र एक चांगली धावसंख्या धावफलकर पाहायला मिळते. खास करून शेवटच्या चेंडूचा उल्लेख करेन ना की आपण पाहिलं की पायाचा स्पर्श झाला होता सीमारेषेला आणि त्याच्या जोरावर हा षटकार आलाय. बॅक टू बॅक 2 षटकार जरूर आले या षटकामध्ये. या षटकाचा विचार केला तर आपला गिअर चेंज केलाय जेम्स बॉन्ड राईस संघाने. तर एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 षटकाच्या अखेरीस 28 धावा धावफलकावर. पुन्हा संधी आहे. बक्षीस तर आलेलं आहे 501 रुपयाचा. फलंदाज आपण पाहतोय प्रफुल याला एकच दादा भोळा दादा यांच्याकडून आणि पुन्हा एकदा त्यांच्याचकडून 501 रुपयाची सुवर्ण संधी दोन्ही फलंदाजांसाठी. राहुल गोलंदाजी मार्ग होतोय शेवटची षटक हाताळण्यासाठी. यावेळी चेंडूला वीरकॉन दिलेला आहे. क्षेत्ररक्षक बनतो प्रेषक आणि चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. राहुल विरुद्ध राहुल आणि राहुल विरुद्ध हा चेंडू शिमारशीवर गुल. सक्सेसफुल वंडरफुल सिक्सर. वाडा शॉट अतिशय सुरेख फटका मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. ज्यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला, मोहर उमटली होती 6 धावांची. हा षटकार आलाय. धावसंख्या 34. पुढील चेंडू. यावेळी एक्सप्रेस डिलिव्हरी आपण पाहतोय. धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय आणि धाव पूर्णही होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या सिंगल वाढून झालेली होती. धावपैकी 35 धावा 35. यस, भरपूर चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत आणि प्रयत्न करावे लागतील या ठिकाणावरनं अधिक, कारण समोर गोरसाई बी संघ आहे आणि ज्या ठिकाणी प्रयत्नांची उडी मोठी असते त्या ठिकाणी नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये उंची जास्त, लांबी कमी आणि फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. षटकार लागला आणि त्यानंतर मात्र कमबॅक करतो या ठिकाणी राहुल केने उर्फ जेबे. दाखवून देतोय की हम भी किसी से कम नाही. धावसंख्या 35 आपण पाहतोय. या षटकामध्ये अजून एक 3 चेंडू शेष आहेत. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 35 लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 101 रुपये षटकारासाठी. यावेळी मात्र समोर खेळलेला सरळ बॅटने लोहांच्या मधून चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. अतिशय दमदार फटका आपण पाहतोय. सरळ बॅटने खेळून काढला होता. अतिशय सुरेख फटका मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज राहुल याच्या बॅट मधून. धावसंख्या 39. राहुल पोचतो एक चौकारांच्या मदतीने वैयक्तिक 11 धावसंख्येवर, ज्यामध्ये एक षटकार आणि एक चौकारांचा समावेश आहे. राहुलला पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर षटकामधील पुढील चेंडू. सामना करेल फलंदाज राहुल. गोलंदाज राहुल आणि फलंदाजही राहुल. चांगला बॅटल आपल्याला दोन्ही फलंदाजांमध्ये, गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. यावेळी मात्र खराब यष्टीरक्षण. पंचांचा वाढचा शर्यत होईल. पाहूया किती धावा. फक्त एकच धाव वाढच्या रूपाने पाहायला मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने ओढून झाली ती 40 धावा. राहुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी आखोटोप्याचा चेंडू होता.
यष्टीच्या मागे चेंडू जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण. फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल वाढते. धावसंख्या एक निवडून दिली ती धावफलकावर 41 धावा. धावसंख्या 41 या शेवटची षटक मार्गस्थ असताना आपण जो सामना पाहतो जेम्स बॉन्ड राही विरुद्ध नक्ष 11 गोडसे बी या दोन संघामध्ये शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज खेळपट्टी गेलेला आहे मोहित. नॉस्ट्रेलियनला हितेश आणि स्ट्रायकर फलंदाज मोहित आपण पाहतोय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये झेलबादच्या रूपाने शेवटच्या चेंडूवर आणखीन एक फलंदाज बाद. तर पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतोय पहिल्या डावाचे समाप्त झालेले आहे. जेम्स बॉन्ड राय या संघाने फलंदाजी करताना आपल्या धावपैकी धावा जोडलेल्या त्या पहिल्या इनिंग मध्ये 41 आणि 42 धावांचं आव्हान ठेवलं नक्ष 11 गोडसे बी या संघासमोर. टेमघर संघाचे संघनायक आपण व्हीआयपी संपर्क साधायचा आहे पण लकी ड्रॉ काढला जाईल. दोन चिठ्ठे आहेत. एक चिठ्ठी असेल विजय संघ आणि एक चिठ्ठी टेमघर संघाच्या नावाने. टेमघर संघाचा संघनायकात्व प्रतिनिधी आपण संपर्क साधायचा आहे. तर जेम्स बॉन्ड राही संघाने आपल्या धावपैकी धावा जोडलेल्या त्या 41 आणि 42 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे नक्ष 11 गोडसे बी या संघासमोर. तर ह्या लक्ष्याचा पाठला का गोडसे बी संघ कशाप्रकारे करेल हे आपल्याला पोहोचवण्यासाठी समोरच्या कक्षामध्ये सज्ज होतात माझे सकल समालोचक संदेश वखारे. धन्यवाद सुभाष धुमाल. टेमघर संघाचा संघनायक आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. यस आलेला आहे. वेलकम. तर पहिल्या डावाचा खेळ आपण पाहिला. 41 धावा धावफलकावर आहेत. 42 धावांचं लक्ष उभं केलंय या ठिकाणी. कासर बडवली संघाचा संघनायक आपण देखील या. कासरवडील संघाचा संघनायकात्व प्रतिनिधी आपण यायचं आहे. येस तर एक चांगली धावसंख्या धावफलकावर उभे केली आहे जेम्स बॉन्ड राई संघाने. कारण एक अशी धावसंख्या ज्याच्यापासून राई संघ भरपूर फाईट करू शकतोय. 42 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश पवार विथ पवन केने. तर राई संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज पहिलं षटक हाताळण्यासाठी संघाचा संघनायक हितेश येतोय. यस बॅक टू बॅक 2 विकेट जर आपण घेत आहे तर एकच वादा भुऱ्या दादा यांच्या माध्यमातून रोख रक्कम 251 रुपयाचं पारितोषिक आहे. तो ड्रॉ इथे काढला जातोय हे आपण पाहू शकता अंकित पाटील यांच्या शुभ असते.
ज्या संघाची चिठ्ठी निघेल त्या संघाला पुढे चाल दिली जाईल. तर लकी ड्रॉ काढला जातोय. ज्या संघाची चिठ्ठी निघेल त्या संघाला पुढे चाल दिली जाईल. चिठ्ठी उचलायची आहे. टेमगड संघाची चिठ्ठी निघालेली आहे. सोनाली टेमगड संघ पुढील राऊंड साठी क्वालिफाय झालेले आहे. यस, तर टेमघर संघाची चिठ्ठी लकी ड्रॉ मध्ये आपण पाहिली. आता मात्र आपण चालू सामन्याकडे बोलूया. 42 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सामन्याला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात भावेश पवार याच्या बॅट मधून. हितेश गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. यावेळेस प्रहारचा लाईव्ह फटका चांगला आहे. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. गुड शॉट, षटकार. अतिशय चांगला फटका आपण पाहतो. बॉटमॅनचा चांगला वापर आणि सरळ बॅटने हा चेंडू टोलवलेला आहे. भावेश पवार यांनी लॉंग अँड रिझन मध्ये अगदी कॅल्क्युलेट तोलून मापून मारलेला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. यस, भावेश देखील दाखवून देतोय मेहनत जारी है, सब्र रखा, वक्त एक दिन खुद आकर बोलेगा, चल बेटा अब तेरी बारी आहे. आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवर षटकार आलाय. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. 8 धावा धावफलकर पाहायला मिळत आहेत. 42 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक पॉझिटिव्ह सुरुवात भावेश पवार याच्या बॅट मधून. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित त्रिमूर्ती चषक 2021 ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. सलग या स्पर्धेच्या माध्यमातून 14वं वर्ष आपल्याला अनुभवायला मिळतंय. चांगली स्पर्धा या ठिकाणी रंगतय. तर हितेश गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. समोर भावेश पवार. यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता. अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू अलक्या हाताने खेळून काढला होता. दुसरी धाव घेण्याची संधी. यस, इट इज 2 रन्स. 2 धावा कंप्लीट झाल्या. नक्कीच अतिशय उत्कृष्ट चेंडू आपण पाहिला होता. छोट्या बॅकलेटचा वापर करण्यास मजबूर केलं होतं फलंदाज भावेशाला आणि 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केलेले आहेत. यस, चेंडू मागे कोणत्याही प्रकारची खराबी नव्हती. मात्र त्यानंतर रनिंग बिटवीन द विकेट खूप सुरेख झालं होतं आणि त्याच्या जोरावर आपण पाहिलं की त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या आपण पाहतोय 10 कदम, 10 धावा धावफलकावर. गोलंदाज हितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस प्रहार झालाय. ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतील 6 धावा. षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. अगदी रडार मध्ये हा चेंडू आणि जसा चेंडू तसा समाचार आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक षटकार भावेश पवार याच्या बॅटमधून. तर बॅक टू बॅक 3 षटकार जर गोरसे संघातील कोणताही फलंदाज ठोकतोय तर भरतदादा देवलीकर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. तर भावेशच्या बॅट मधून निघणार हा दुसरा षटकार आपण पाहतोय. 6 ने धावसंख्या पुढे सरकली आहे. 16 का डोला. 16 धावांचा बोलबाला आपण धावफलकार पाहतोय. 42 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अतिशय सुरेख प्रत्युत्तर मैदानाच्या आतमधून भावेश पवार याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन नेहमीच ज्याच्या बॅट मधून आपण पाहत आलोय तोच भावेश पवार पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये घर असतोय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस देखील फटका चांगला आहे. गॅप शोधली आहे. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय. पंचांचा इशारा पाहूया काय येतोय. धावा तर चांगला मिळतील मात्र चौकार आहे की षटकार पाहूया पंचांचा काय निर्णय येतोय. यस, तर हा चौकार आहे. यस, तर काही प्रेक्षक पडद्याच्या आत बसलेले आहेत. विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून की प्लीज आपण पडद्या बाहेर बसायचा आहे. तर हा चौकार आलाय. 4 ने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या धावफलकर आपण पाहतोय 2 नॉट 20. 20 धावा धावफलकार झाल्यात मात्र अजूनही 22 धावा बनवायच्या आहेत. सुरेख सुरुवात. दुबाल सर काय म्हणाल. नक्कीच टीट फॉर टॅट जसे तसे उत्तर देताना आपण पाहतोय भावेश पवार टॉप प्लेचे षटक नसलं तरी चांगली फलंदाजी आपण पाहतोय. मोठे फटके त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात.
यस, चांगली फलंदाजी भावेश पवार याच्या बॅट मधून आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या सिंगल वाढून झाली ते 21 धावा. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर नक्ष 11 गोडसे बी संघाची धावसंख्या झालेली होती बिनबाद 21. आव्हान आहे ते 42 धावांचा बरोबर निम्मा पल्ला गाठलेला आहे आणि अजून निम्म्या धावांची आवश्यकता आहे. 21 धावा झालेल्या आहेत आणि 31 धावांची अजूनही आवश्यकता आहे नक्ष 11 गोडसे बी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. यस, 12 चेंडू 21 21 धावांची आवश्यकता. मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय की चोख प्रत्युत्तर या ठिकाणी दिलाय गोरसे संघाच्या माध्यमातून. भावेश पवार याच्या बॅट मधून 21 21 धावा आपण पाहिल्यात. आता मात्र जे समीकरण आहे 12 चेंडू आणि 21 धावांचं आव्हान शेष आहे. मी तर राय संघाला एवढंच म्हणेन, मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं. लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. तर 12 चेंडू 21 धावा. षटक क्रमांक दुसरा गोलंदाजी मार्कवर येतोय अर्जुन. यस, तर बॅक टू बॅक 2 गडी बाद करतायत. तर गोलंदाजासाठी एकच वादा भुऱ्या दादा यांच्या माध्यमातून रोख रक्कम 501 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. अर्जुन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. एक निर्णायक षटक आहे. या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावांचं आव्हान शेष राहील. गोलंदाज अर्जुन गोलंदाजी मार्कवर. षटकातील पहिला चेंडू अतिशय सुरेख आहे. जोरदार अपील पाहायला मिळाली मात्र फेटाळली जात आहे कारण बॅटची कडा लागली होती. एक धाव जरूर आली मात्र अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सुभाष धुमाल सर. नक्कीच अतिशय उत्कृष्ट चेंडू आणि अचंबित झाला होता फलंदाज तिथे. एकेरी धावेने आपण पाहतो धावफलक हलता ठेवलेला. धावसंख्या सिंगल वरून झाली ते डबल 2 22 धावा. त्याच तर एक विकेट साठी 101 रुपये पारितोषिक आहे. त्याचबरोबर बॅक टू बॅक 2 विकेट जर घेत आहे तर 501 रुपये पारितोषिक आहे. एकच वादा आमचं भुरा दादा यांच्या माध्यमातून. तर गोलंदाज अर्जुन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. भरपूर प्रेक्षक या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. खास करून उल्लेख करेन किशोर केने त्यांच्या समवेत जाधव साहेब देखील आहेत. षटकातील पुढील चेंडू यावेळेस चेंडूला पुढे ठेवलं होतं मात्र दिशा चुकीची आहे. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. पंचांच्या हात दोन्ही बाजू समांतर आपण पाहिले. धाव मिळाली ती अवांतर. धावसंख्या अवांतरने पुढे सरकते. 23 धावा धावफलकावर झाल्यात. तर A1 पवन याला आपण पाहतोय अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहे. नक्कीच त्या उलट आपण जर अर्जुन याचा विचार केला तर अर्जुनकडे देखील चांगला वेग पाहायला मिळतोय मात्र दिशेवर नियंत्रण ठेवावं लागेल. एक चांगली गोलंदाजी अपेक्षित असेल राय संघाला. षटकातील पुढील चेंडू यावेळेस देखील अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वाईड यॉर्कर. अतिशय सुरेख चेंडूला पुढे ठेवलं होतं. पूर्णपणे ब्लॉक केलं होतं त्या ठिकाणी A1 पवन याला. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. यस, बॅक टू बॅक जर निर्धाव चेंडू 3 टाकले तरी देखील पारितोषिक आहे 101 101 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. एकच वादा आमचा भुरा दादा. क्या बात आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर अर्जुन. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. यावेळेस चेंडूला पुढे ठेवलं होतं. ऑफ ड्राईव्ह केलाय. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतायत आणि जोपर्यंत बॅकअप झालाय त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगली कॉलिंग झाली होती. जसं पाहिलं की मिसफिल्ड झाले त्वरितच दुसरी धाव घेण्यासाठी भावेशने कॉलिंग केली होती आणि त्यानंतर त्या कंप्लीट देखील झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 25 धावा धावफलकावर आहेत. तर या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कारण कोणत्या प्रकारे विकेट करण्याची मुभा दिली नाहीये गोलंदाज अर्जुनने. अर्जुन पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस फुलटॉस आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र पाहूया काय घडलंय. यस, षटकार पाहायला मिळेल का पाहूया.
आमचे ऑल इंडियर्स त्या ठिकाणी आहेत. यस, वेट अँड वॉच. थोड्याच वेळात आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचेल, कारण आमचे ऑल इंडियर्स त्या ठिकाणी आहेत. येस, आमच्या ऑल इंडियर्स आमच्या आयोजकांसोबत आपण पाहतोय, चेक केलं जातं त्या ठिकाणी. त्वरितच आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवला जाईल. यस, टेलिव्हिजन स्क्रीनवर चेक केलं जात आहे. यस, तपासलं जातं या ठिकाणी. यस, अगदी बरोबर आहे संदीप गावंड सर. दोन्ही संघ आपलेच आहेत, मात्र जो डिसिजन असेल तो या ठिकाणावरनं दिला जाईल. योग्य डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. यस, पंचांचा निर्णय हा अखेरचा मानला जाईल, तर थोडं कोऑपरेट करा. आपण पाहतोय त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित त्रिमूर्ती चषक 2021. यस, पंचांशी वाद नको आहे, कारण आम्ही टेलिव्हिजन स्क्रीनवर तपासलं आहे. यस, पंच आपल्या जागेवर जातील आणि त्यानंतर मात्र निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. क्षेत्ररक्षक हितेश त्या ठिकाणी होता. यस, तर पंच निर्णय पोहोचवायचा आहे. यस, तर हा षटकार आहे. मित्र प्रशंसा करेन त्या ठिकाणी. भावेश बारशी कॅमेरामॅन होत आहे. प्रिन्स मूवीज इनकी तो बात ही अलग है. 4 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. हा षटकार आलाय. 6 ने धावसंख्या पुढे सरकली. 31 धावा धावफलकावर झाल्यात. अर्जुन गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. यावेळेस देखील प्रहार झालाय. जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर. चेंडू सीमारेषे बाहेर, चूम अंतर. हा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आणि या 2 षटकारांना धावसंख्या येतो 11. धावसंख्या 37 आणि इथून फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. लक्ष लावून घोडसे बी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. यस, 5 धावांची आवश्यकता आहे. सॉरी, 5 धावांची आवश्यकता आहे. 5 धावांची आवश्यकता आहे. सामना मात्र एका बाजूने झुकलाय. आपण पाहतोय ज्या प्रकारे परफॉर्मन्स करतोय गोरसाई संघ. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस देखील प्रहार झालाय. चेंडू सरळ हितेशच्या हातामध्ये. पहिल्या गडी बाद A1 पवन. तर पहिला गडी बाद झाल्या. या ठिकाणी चांगली वागेदरी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या विकेटच्या माध्यमातून नवीन फलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये गेलाय. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. तर एक चांगली लढत मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. शेवटचे 6 बॉल, शेवटचे षटक आणि या षटकाच्या माध्यमातून विजयासाठी
गोरसाई बी संघाला आवश्यकता आहे 5 धावांची. गोलंदाजी मार्गावर जयेश येतोय आणि जयेशला 5 धावांची आवश्यकता आहे नक्षलून गोरसे बी संघाला सामना जिंकण्यासाठी. यस जय मिळून देईल का, या सामन्याचा हेरो ठरेल का, थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. मात्र समोर आपण पाहतोय भावेश पवार आहे, त्याची साथ निभावण्यासाठी विजय चंदने 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 42 धावांचं लक्ष होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत आपण पाहतोय गोरसाई संघ सामना आपल्या बाजूने झुकवतोय. आणि या कारणास्तव मी नेहमीच म्हणत असतो की अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे गोरसाई. भरपूर चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. षटकातील पहिला चेंडू फलंदाजाच्या आव्हाक्या बाहेर होता. अनपेक्षित उचली घेणारा हा चेंडू आपण पाहतोय. 1 फॉर द ओव्हरचा इशारा येतोय. पहिला बाउन्सर चेंडू या ठिकाणी टाकून झालाय. पहिला चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. रन बॉल इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. षटकातील पुढील चेंडू त्यावेळेस सरळ बाटने फटका खेळून काढलाय. लॉंग ऑफ सीमार क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न. दोन्ही गाड्या एकाच रुलावर आपण पाहिल्या. निश्चितच प्रश्नचिन्ह उभा राहिला असेल की आवश्यकता होती का या धाव्याची. फलंदाज बाद. संदेश, आणखीन एक महत्वपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कारण जय बजरंग गोरसई वर्सेस मोफास वसईफाटा असा एक मॅच मी बघितला होता 2019 मध्ये कामन येथील त्या मैदानावर. आणि गोरसई संघाला 5 चेंडूमध्ये 5 धावांची गरज होती. ते 5 धावा मोफास वसईफाटा संघाने दिला नव्हता. शाहरुख यांनी प्रबळ मारा केला होता आणि तिथे पराभव स्वीकारावा लागला होता तो गोरसई या संघाला. म्हणजे इथे अजून सुद्धा मॅच मध्ये येण्याची संधी आहे ती जेम्स बॉन्ड राई संघाला. आणि ते दाखवून देखील दिलाय जेम्सने की सामना अजूनही संपलेला नाहीये, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जश. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. यावेळेस अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चेंडू पायावर आदळला होता, मात्र त्या दरम्यान मुभा होती की एक धाव कंप्लीट केली जाईल. यास प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते दोन्ही संघांच्या माध्यमातून आणि ते करावा देखील लागेल. या ठिकाणी तुम्ही चुकलात तरी चालेल, मात्र प्रयत्न करणं सोडू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, संयम बाळगा आणि जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाहीये तोपर्यंत प्रयत्न करा. गोलंदाज चांगले प्रयत्न करतोय आतापर्यंत जश. मात्र समीकरण आपण जाणून घेऊया. 3 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. वडा मॅच, अतिशय सुरेख सामना. यस चेसिंग कंपल्सरी आहे. 2 चेंडू निर्धाव टाकले तर 501 रुपयाचा पारितोषिक देखील आहे. एकच वादा भुऱ्या दादा. षटकातील पुढील चेंडू यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय. धावचीची संधी आहे. व्हाईट बॉल. यस त्याचबरोबर मैदान देखील सोडावं लागेल फलंदाजाला आणि हा व्हाईट बॉल आहे तर 1 धाव या ठिकाणी प्लस केली जाईल. व्हाईट बॉल आहे. अव्वंतर धाव मिळाली होती आणि त्यानंतर मात्र धाव घेण्याची आवश्यकता होती का असा प्रश्न निश्चितच उभा राहिला आहे. मात्र भावेश पवारने आपल्या बाजूने स्ट्राईक ठेवली आहे. येणारे 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. एक चांगली रंगत मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक कशासाठी आलेला असतात, चौकार षटकार आणि एक तडीची लढत पाहायला आलेला असतात आणि ते सर्व या सामन्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. कारण शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. सो गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस प्रहार चाललाय. विजयी फटका भावेश पवार याच्या बॅट मधून. जय बजरंग बली मोरसई गावाची भावेश पवार पवन केली देवथोडी या संघाची. भावेश
या सामन्यामधील सामनावीर गोरसी संघाचा हुकमी एक्का भावेश पवार. भावेश ठरलाय या सामन्याचा सामनावीर. तर नाणेफेकीसाठी दोन्ही संघाची संघनायक आपण व्यापीठ समोर यायचं आहे. नाणेफेक केली जाईल. येस, मात्र त्या दरम्यान भावेश पवार आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. निश्चय पक्का गोरसाई बी संघाचा आहे हुकमी एक्का. प्रफुल्ल आपण पुढे यायचं आहे. प्रफुल्ल, कारण आपल्याला कॅश प्राइज इथे आलेला आहे. 501 रुपयाचा कॅश प्राइज प्रफुल्ल साठी आलेला आहे. तर मॅन ऑफ द मॅचचं अवॉर्ड इथे आकर्षक ट्रॉफी अमोल पाटील आपण विनंती असेल की आपण आपल्या सुभाष भावेश पवार यास मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड प्रदान करायचा आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट फलंदाजी ऑलराऊंडर प्रदर्शन आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं ते हे टी शर्ट दिलं जाते. हे आपण पाहू शकतो मॅन ऑफ द मॅच म्हणून टी शर्ट आपण पाहतोय.